आता पाहू शकताय ट्रॅक्टरवर कोणी माणूस बसलेला नाहीये, ट्रॅक्टरला चावी देखील नाहीये, पण मी तुम्हाला हा ट्रॅक्टर इतर रिमोटने चालू करून दाखवणार आहे। पाहू शकताय हा रिमोटचं बटन आहे, तर हे मी दाबताय इथं आणि काही सेकंदातच आपला ट्रॅक्टर आहे तर हा चालू होणार आहे। आता तुम्ही पाहू शकता थोडा वेळ घेत आहे, पण ट्रॅक्टर हा चालू झालेला आहे। शेतकरी मित्रांनो नमस्कार, आज मी महिंद्राच्या एका अशा जबरदस्त ट्रॅक्टर विषयी माहिती तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे। तर ती माहिती कशी आहे, तर हा पाहू शकताय माझ्या हातामध्ये आहे रिमोट, तर इथं पाहू शकताय महिंद्राचा लोगो। आतापर्यंत आपण जे काही 4 व्हीलर गाड्या आहेत आपल्या, तर त्यांनाच हा रिमोट हा कंट्रोल बघायला मिळाला असेल, पण महिंद्राने काय होतं की महिंद्रा नवीन नवीन काहीतरी शेतकऱ्यांसाठी आणत असतं आणि शेतकऱ्यांना अपडेट कशा पद्धतीने करता येईल, शेतीमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने करता येईल ट्रॅक्टरच्या दृष्टीने, तर ही अशा पद्धतीने। आता हे ट्रॅक्टरचं मी तुम्हाला ज्या रिमोटचं आहे तर हे फीचर सांगणार आहे। आता पाहू शकताय ट्रॅक्टरवर कोणी माणूस बसलेला नाहीये, ट्रॅक्टरला चावी देखील नाहीये, पण मी तुम्हाला हा ट्रॅक्टर इतर रिमोटने चालू करून दाखवणार आहे। पाहू शकताय हा रिमोटचं बटन आहे, तर हे मी दाबताय इथं आणि काही सेकंदातच आपला ट्रॅक्टर आहे तर हा चालू होणार आहे। आता तुम्ही पाहू शकता थोडा वेळ घेत आहे, पण ट्रॅक्टर हा चालू झालेला आहे। शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचं जबरदस्त फीचर्स हे महिंद्राने आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे। आता हा ट्रॅक्टर बंद जरी करायचा ठरला तर कशा पद्धतीने करायचं, इथं स्टॉपचं बटन दिलेलं आहे। स्टॉपचं बटन ज्यावेळेस मी दाबणार आहे तर त्यावेळेस ट्रॅक्टर हा ऑटोमॅटिक बंद होणार आहे। पाहू शकताय अशा पद्धतीने एकदा प्रेस करा आणि ट्रॅक्टर हा बंद करा। त्याचबरोबर आपण हे DRL हे देखील यामध्ये चालू करतोय। पाहू शकता अशा पद्धतीने एका बटनावर स्टॉप करायचे ठरले तर अशा पद्धतीने करू शकतो आपण। अशा पद्धतीचं जबरदस्त फीचर्स आपल्याला महिंद्राच्या ट्रॅक्टर मध्ये बघायला मिळणार आहे। आता हा ट्रॅक्टर आहे तरी कोणता, तर हा महिंद्रा सिरीज मधला ओजा सिरीजचा 2127 या HP मधला ट्रॅक्टर 27 HP ट्रॅक्टर आहे। विशेष म्हणजे हा पूर्णपणे ऑटोमॅटिक ट्रॅक्टर आपल्याला बघायला मिळतो। यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड शटल गिअर यामध्ये आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे हातामध्येच गिअर यामध्ये देण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे याचं जो काही PTO आहे तर हा पाहू शकताय 540 इकॉनॉमी 540 स्टँडर्ड यामध्ये देण्यात आलेला आहे। गिअर सिस्टम तुम्हाला सांगायचं झाली तर 4 हाय 4 लो गिअर यामध्ये देण्यात आलेले आहे। आता क्रिपर गिअरचं वैशिष्ट्य काय शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कांदा लागवड करत असाल, भात म्हणजे जी काय धान लागवड करत असाल, यामध्ये अतिशय जबरदस्त चालणारा म्हणजे तासाला 300 मीटर चालणारा असा जबरदस्त ट्रॅक्टर आहे। विशेष म्हणजे टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंग यामध्ये आपल्याला देण्यात आलेले आहे। अशा पद्धतीचा जबरदस्त हा महिंद्राचा ट्रॅक्टर आहे। विशेष म्हणजे यामध्ये इलेक्ट्रिक PTO यामध्ये देण्यात आलेला आहे, म्हणजे कुठेही आपल्याला जे हाताने काम आहे तर हे करायची गरज नाहीये। सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो सीट ऍडजस्टमेंट यामध्ये आपण करू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याची लिफ्टिंग कॅपॅसिटी तुम्हाला सांगायची झाली तर 950 किलो याप्रमाणे याची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे। आता मागच्या बाजूला जर आपण पाहायला गेलो शेतकरी मित्रांनो तर आपल्याला 36 इंच विड्थ असणारा हा ट्रॅक्टर आहे, म्हणजे 3 फूट रुंद असणारा असा ट्रॅक्टर आहे। म्हणजे शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये परवडणारा असा हा जबरदस्त ट्रॅक्टर आहे। म्हणजे तुमच्या शेतामध्ये कोणतंही पीक असू द्या, म्हणजे जर फळबाग असेल तर जर तुमच्याकडे द्राक्ष असेल, डाळिंब असेल, ऊस असेल, केळी असेल, यामध्ये जबरदस्त रित्या चालणारा हा जबरदस्त ट्रॅक्टर आहे। अशा पद्धतीचं हे जे काही मॉडेल आहे तर 2127 अशा पद्धतीचं हे मॉडेल आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर शेतकऱ्याला परवडणारा असा ट्रॅक्टर आणि महिंद्राने प्रोव्हाइड करून दिलेले जबरदस्त फीचर्स आणि ते म्हणजे कीलेस एंट्री यामध्ये आपल्याला देण्यात आलेली जी आतापर्यंत 4 व्हील जी काही गाड्या आहेत तर यामध्ये बघायला मिळते। ही माहिती आवडली, धन्यवाद। जय जवान जय किसान।